हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल झणझणीत मटण रस्सा. संडे म्हणलं तर नॉनव्हेज सर्वांच्या घरी कंपल्सरी असतेच. एकदम साध्या घरगुती पद्धतीने मटणाची भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. एकदम साध्या गावरान पद्धतीने आपण हे मटण बनवणार आहोत. तर चला त्याची प्रोसेस आपण सुरू करूया. त्यासाठी मी बाजारातून अर्धा किलो मटण आणलेले आहे. आता त्याला मी थोडंसं कापून घेते. काय अशा पद्धतीने आपण त्याला पहिल्यांदा कापून घेऊ आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने किंवा 4-5 वेळा आपल्याला हे मटण स्वच्छ पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. इथे आपले मटण पूर्णपणे कापून झालेले आहे. आता आपण याला धुवून घेऊया. 4-5 वेळा तरी तुम्हाला मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मटण धुवून झाल्यावर आपण त्याला मॅरिनेट करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी यामध्ये थोडासा काळा मसाला, थोडासा चिकन मसाला, तुम्ही मटन मसाला सुद्धा घालू शकता. माझ्याकडे मटन मसाला उपलब्ध नव्हता त्यामुळे मी यामध्ये चिकन मसाला घालते. त्यानुसार चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि अद्रक लसूणची पेस्ट, हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आता आपण थोडंसं वाटण करून घालणार आहोत. जे मी अगोदरच करून ठेवलं होतं त्या वाटणामध्ये मी खोबरे आणि कांदा चांगल्या पद्धतीने भाजून घेतला आहे. ते वाटण आपल्याला बारीक करायचं आहे. खोबरे, कांदा, अद्रक, लसूण, खडे मसाले, जिरा, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला आणि कोथिंबीर घालून हे सर्व वाटायचे आहे आपल्याला मिक्सरमध्ये. हे वाटण खूप गरजेचं आहे कारण हेच वाटण आपण मटणाला फोडणी देताना वापरणार आहोत. तर हे मी मॅरिनेट करून घेतलं आहे. हे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला मटण मॅरिनेट करायचे आहे. मटण मॅरिनेट झाल्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे व तो कांदा पूर्ण लाल होईपर्यंत, लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करायचे आहे. त्यामध्ये थोडासा तेजपत्ता घालायचा आहे. आपला कांदा पूर्ण लालसर पद्धतीने भाजून झालेला आहे. आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेले मटण घालणार आहोत. हे मटण आपण यामध्ये घातलेलं आहे. आता याला चांगलं 2-3 मिनिटं चमच्याने हलवत राहायचे आहे. आळणी पाणी काढण्यासाठी आपण हे करत आहोत. आता आपल्याला गॅस बारीक करून पातेल्यावरती एक झाकण ठेवायचे आहे व दुसऱ्या साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. तेच गरम पाणी आपण ह्या मटणाच्या आळणी पाण्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून आपलं आळणी पाणी चांगलं होईल. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या मटणाला किती चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे. आता साईडला जे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं तेच आपण या पातेल्यामध्ये घालणार आहोत. आता पूर्ण मटण शिजूपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. एक 20 ते 25 मिनिटांमध्ये आपले मटण चांगल्या प्रकारे शिजून जाईल. इथे आता आपले मटण चांगल्या प्रकारे शिजून झालेलं आहे. आता आपण त्यामधली आळणे पाणी आणि मटण साईडला काढून ठेवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी मटण आणि त्यामधील आळणी पाणी दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळे करून साईडला काढून ठेवलेले आहेत. आता आपण मटणाला फोडणी देऊया. त्यासाठी मी पातेल्यामध्ये 4-5 पळी तेल घातलेले आहे.
त्यानंतर आता आपण त्यामध्ये बारीक केलेले जे वाटण होते आपले ते घालणार आहोत. आता आपण हे चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये 2 तेजपत्ता घालणार आहोत. नंतर घरगुती मसाला, हा आमचा घरगुती काळा मसाला आहे, तो मी यामध्ये घालत आहे. थोडंसं चवीनुसार मीठ. मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं आहे, कारण का आपण आणि पाणी करताना ऑलरेडी त्यामध्ये मीठ घातलेलं होतं. यामध्ये मी आता थोडेसे 2 चमचे आळणी पाणी घालत आहे. आता एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. मसाला परतून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये सुक्कं मटण घालणार आहोत व ते थोडा वेळ परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे सुद्धा थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत. एक 5 ते 6 मिनिटं मटण चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये आळणी पाणी घालणार आहोत. आता इथे आपले झणझणीत मटण तयार झालेले आहे. शेवटी आपण त्यावर कोथिंबीर घालणार आहोत. इथे मी थोडंसं डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे व ते यामध्ये घालत आहे. तुम्ही हे स्किप पण करू शकता. डाळ घातल्यामुळे मटणाला थोडासा घट्टपणा येतो. आता आपली झणझणीत मटणाची भाजी रेडी आहे.